जळगावच्या केळीला मध्य प्रदेशच्या बुरहानपूर बाजार समितीमध्ये 1000 रुपये प्रति क्विंटलचा दर, पण खानदेशातील बाजार समितीमध्ये केळीला प्रति क्विंटल 300 रुपये दर. केळीचे दर घसरल्यानं केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, मात्र भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा. केंद्र सरकारनं जाहीर केलेला एमएसपी 2400 रुपये, तर प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून फक्त 1000 ते 1400 रुपयानं मका खरेदी. धुळ्यामध्ये वाढलेल्या थंडीचा टोमॅटोला फटका. टोमॅटो महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष खरेदी नाही. वाशिममध्ये शेतकरी संकटात. सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 रुपयांचा हमीभाव, मात्र नाफेड खरेदी लांबणीवर पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. डिसेंबर महिना येऊनही अद्यापही धान खरेदीला सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावानं धानाची विक्री करण्यासाठी 65,000 शेतकऱ्यांची नोंदणी, मात्र पोर्टमध्ये सातत्यानं अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी कायम. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये घट. ढगाळ वातावरण, दाट धुकं आणि थंडीचं प्रमाण कमी झाल्यानं उत्पादनामध्ये घट. अनेक शेतकऱ्यांचं झालं नुकसान. जळगावमध्ये अनेक ठिकाणी बोगस बियाणं दिल्याचा प्रकार समोर. बोगस बियाणांमुळे शेतामध्ये पिकं उगवली नाहीत. धामणदे, बेलखेड शिवारातील पिकांचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या कुरझडी परिसरात रोही आणि रानडुकरांचा हैदोस. महेश भोयर यांच्या 3 एकरातील तुरीचं पीक उद्ध्वस्त. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीमध्ये घट. हरभरा पिकाच्या पेरणीच्या क्षेत्रामध्ये वाढ. खरीप हंगाम अति पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकऱ्याला रब्बी हंगामाची आशा. ऊस दरावरून किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज परस्पर कापल्यानं वाद. समितीकडून राज्यभर आंदोलनं सुरू. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार. शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. टीईटी सक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक संघटनांकडून शाळाबंद आंदोलन. शहरातील क्रांती चौकामध्ये शिक्षक संघटना एकवटल्या. क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सोलापुरात शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करत महामोर्चा काढला. शहरातील हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा. टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन. कोल्हापुरात टीईटी सक्तीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाच्या वेळेला शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वाद झाला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडण्याच्या कारणातून वाद. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा, तसंच टीईटी परीक्षा रद्द करण्याची मागणी. टीईटी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटनांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. राज्य सरकारच्या टीईटी धोरणाच्या विरोधात राज्यभरात भरणार आंदोलन. नाशिकच्या डोंगराळी इथल्या घटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनार समाजाकडून निषेध. शहरातील क्रांती चौकातून निषेध मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मोर्चातून मागणी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्यांचा संप. बाजार समितीवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा संप. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेस विरोधात आंदोलन. शेतकऱ्यांना सुविधा पुरवण्याच्या नावाखाली सेस वसूल केला जातोय. नाशिकमधील व्यापाऱ्यांचा आरोप. अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये बाजार समिती बंद. दाणा बाजारातील व्यापारी बंदमध्ये सहभागी. दुकानं बंद ठेवत सरकारच्या धोरणाचा निषेध. पुण्याच्या भोसरीमध्ये मंत्री गिरीश महाजन अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. महाजनांनी ताफा थांबून जखमींना तत्काळ मदत केली. माढ्याच्या तडवळे गावातील शिवरस्ता खुला करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीला अखेर यश. रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं सुरू होतं उपोषण. टीव्ही 9 बातमी दाखवताच तहसीलदारांनी उपोषणस्थळी येऊन रस्ता खुला करण्याचे दिले लेखी पत्र. रत्नागिरीमधल्या दाभोळ खाडीमध्ये प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास सुरू. अभ्यासासाठी केंद्रीय पथक दाखल. वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने. सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासणार. जळगावच्या 40 गावातील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा रक्षकांचा कडेकोट बंदोबस्त. मुख्य गेटजवळ 2 बंदूकधारी जवान तैनात. विरोधकांकडून स्ट्रॉंग रूम जवळ जामर बसवण्याची मागणी. साताऱ्यामधल्या कराड पालिका निवडणूक मतदान मशीन 42 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली. स्ट्रॉंग रूम परिसरात राजकीय पक्ष प्रतिनिधी, पोलीस आयोग अधिकाऱ्यांचा 24 तास पहारा. बुलडाण्याच्या चिखलीमध्ये स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्थानिक पोलिसांसह एसआरपीची तुकडी सुद्धा तैनात. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर.
नांदेडमध्ये विद्युत शॉक लागल्यानं तरुणाचा मृत्यू. रस्त्याच्या कडेला असलेल्या वायरला स्पर्श झाल्यानं रोहित मंडलेचा मृत्यू. उल्हासनगरच्या संभाजी चौकात तरुणावर लोखंडी अवजारानं जीवघेणा हल्ला. प्राणघातक हल्ल्यानं परिसरात मोठी खळबळ. रणजित गायकवाड जीवघेणा हल्ल्यामध्ये गंभीर जखमीवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रनची घटना. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे उभ्या 4 मोटारसायकलींना जोरदार धडक. 1 जण गंभीर जखमी. चालक ताब्यात. सिडको पोलिसांकडून अधिकचा तपास.